Write down practice set 2.2. First example we discuss here. Draw figure. Draw two lines and we show here two lines. Are the two lines parallel? Justify असा क्वेश्चन आहे. Draw figure with the help of scale and pencil. पट्टी आणि शिश पेन्सिलच्या सहाय्याने आकृती काढायची आहे. Here this angle is x given and here another angle is y. Transversal is L and remaining two lines are first line M and second line N. Question is in figure y value is 108 degree and value of x is 71 degree. Question is, are the lines which lines we show here parallel? Yes, which line we show here parallel? Line M and line N we show here parallel. That is the asking question. Are the lines M and N parallel? Question mark. Justify. मराठीमध्ये इन फिगर तिथं मराठीमध्ये आकृतीमध्ये असं लिहायचं आहे मराठीवाल्याने. सॉरी, आकृतीमध्ये आर द लाइन्स M and N पॅरलल? मराठीवाल्यांनी M व N या रेषा समांतर आहेत का? जस्टिफाय. जस्टिफायचा अर्थ काय? स्पष्टीकरण करा. तुम्ही स्पष्टीकरण द्यायचं आहे कसं पॅरलल आहे. वाय इन सोल्युशन in figure angles are we show here x and y. Who tell the answer? These two angles are which type of angles? Yes, interior angles. Good. And what is the property of interior angles? If interior angles are supplementary, then two lines are parallel. And we show here two lines are parallel. दोन रेषा समांतर दाखवायच्या आहेत.
दिलेले आहेत आंतरकोन. आंतरकोन कसे लागतात? सप्लिमेंटरी म्हणजे पूरक लागतात. पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 मिळाली की आपण काय म्हणू शकतो? दोन लाईन पॅरलल आहेत असं म्हणू शकतो. आपण ऍडिशन करून बघूया 180 मिळते का? बघा बरं तोंडी करून 180 मिळते का? मिळते? किती ऍडिशन मिळते? 179 मिळतं. मेजर ऑफ अँगल एक्स प्लस मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू value of x is 71 degree plus value of y is 108 degree and addition is 179 degree which is not equal to good 180 degree. हे 180 एवढं आहे का? हे 180 एवढं नाही आहे. Therefore by angle x and y are which type of angle? Yes, good. But angle x and angle y are interior angles. बटला मराठीमध्ये काय म्हणतात? परंतु मराठीवाल्यांनी काय लिहायचं आहे? कोन x व कोन y हे काय आहेत? बाकीच्यांनी पण सांगा. काय आहेत हे? आंतरकोन आहेत. Therefore, what we write conclusion? Yes. Who tell the answer? These are interior angles and interior angles are supplementary. इथं supplementary मिळालेत का? Interior angles are not supplementary कारण 179 addition मिळालेले आहे. Interior angles are not supplementary. Therefore, what we write conclusion? Two lines are parallel, not parallel. Therefore, line M and line N are not parallel. And उलट म्हणून चिन्ह म्हणजे त्याचा अर्थ काय असतो? हे उलट म्हणून चिन्ह काढलंय बघा. हे इथं म्हणून चिन्ह आपण सरळ काढलेलं आहे आणि इथं उलट काढलेलं आहे. याचा अर्थ बिकॉज कारण. काय कारण द्यायचं? हु टेल द आन्सर? कोण सांगतंय बघूया. हा, interior angles are not supplementary, then two lines are not parallel. असं पूर्ण सेंटेन्स लिहूया काय त्याच्यापेक्षाही शॉर्ट लिहिता येतंय? त्याचं टायटल लिहिता येतंय. करेक्ट, इंटेरियर अँगल टेस्ट. रिझन काय? तर इंटेरियर अँगल टेस्ट इंटेरियर अँगल टेस्ट. मराठीवाल्यांनी इथं काय करायचं आहे? म्हणून रेषा
एम व रेषा एन या समांतर आहेत म्हणायचं आहे काय? अरे बोला की, समांतर नाहीत. आणि कंसात उलट म्हणून चिन्ह, त्याला कारण काय लिहायचं? काय? आंतरकोन कसोटी. किती विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं? छान. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया.